विपक्ष के नेता और कांग्रेस सांसद राहुल गांधी ने अमेरिका में आरक्षण खत्म करने को लेकर एक बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा है कि कांग्रेस आरक्षण खत्म करने के बारे में तब सोचेगी जब सही समय होगा, लेकिन उनके इस बयान पर राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट की सांसद सुप्रिया सुले ने आपत्ति जताई। उन्होंने कहा कि राहुल गांधी का बयान गलत है। हम आरक्षण को कभी खत्म नहीं होने देंगे। हम संविधान की रक्षा के लिए लड़ते रहेंगे। सांगता येत नाही आज म्हणजे मला खूप आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रात नाही देशात चाललंय तरी अनेक वेळा आपल्याला असं अस्वस्थ करणारी परिस्थिती असते, कारण का अन्याय झाला असं आम्हाला अनेक वेळा वाटतं। आता आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींवरच बघा ना, पक्ष आणि चिन्ह त्या दोघांचं स्थापन येतेच आहे। आज आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींकडे त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाची ना चिन्ह आहेत ना पक्ष आहे। त्यामुळे ह्या गोष्टी होतात आणि आमचा अजूनही कोर्टावर विश्वास आहे की दडपशाही आम्ही होऊ देणार नाही। हा देश हा फक्त संविधानानेच चालणार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार हा देश कुणाच्या मनमानीने आणि अदृश्य शक्तीच्या मनाने चालणार नाही। आणि म्हणूनच जे यश आम्हाला मिळालं, जी साथ महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने आम्हाला दिली, ती अदृश्य शक्तीच्या विरोधात होती। हा देश संविधानानेच चालणार आणि त्याच्यासाठी कष्टांची परिकाष्ठा करू। वेळ आली तर शेवटच्या श्वासापर्यंत जे काय करायला लागेल ते करू, पण संविधान वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने आयुष्यभर लढू।